ठाणे जिल्ह्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा झपाट्याने कमी झाला असून सध्या फक्त 5 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक। काल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे। सँडर्स रोड स्टेशनवर लोकलने 4 प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर येते। यात 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। बदलापूरमध्ये बांधकामाधीन इमारतीमधून मजूर खाली पडून मृत्यू, ठेकेदाराविरुद्ध लापरवाहीचा गुन्हा दाखल। कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क परिसराच्या लगत मोबाईल टॉवर उभारण्यास रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। नागरिकांचा हा विरोध लक्षात घेता केडीएमसी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा खाडी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली। मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात 23 नोव्हेंबरला टीटी म्हणजे शिक्षक पात्र परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार। सुमारे 17,000 उमेदवार बसणार। शहाड उड्डाण पुलावर वाहतूक निर्बंध। शहाड उड्डाण पुलावर 20 दिवसांसाठी वाहनांना नो एंट्री। पर्यायी मार्गांची माहिती जाहीर। तानसा अभयारण्यात पक्षी सप्ताहाची सुरुवात। वेहळोलीत पहिल्याच दिवशी 23 पक्षी प्रजातींची नोंद झाली। अशाच न्यूज अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे।